नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल ए क्लास एज्युकेशनवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण PSI या पदाबद्दल सर्व माहिती घेणार आहोत. म्हणजे नक्की PSI करिता कोणती बुक लिस्ट यूज करायची आहे, सगळी सविस्तर माहिती घेण्या अगोदर मित्रांनो, PSI पद जे आहे त्या PSI पदाची नक्की परीक्षा कोण घेतं वगैरे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, PSI हे जे पद आहे हे महाराष्ट्रातलं ग्रुप बीचं पद आहे. MPSC म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या द्वारे ग्रुप बी मध्ये येणारे हे पद आहे. MPSC द्वारे याची परीक्षा घेतली जाते आणि टप्पे कसे आहेत तर मित्रांनो, तुमची अगोदर पूर्वपरीक्षा असते म्हणजे प्रिलियम्स, ती असते तुमची 100 मार्क्सची. त्यानंतर मित्रांनो तुमची मेन्स असते तुमची 400 मार्क्सची आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू आणि ग्राउंड या दोन गोष्टी. म्हणजे तुम्हाला 4 टप्प्यातून क्रॅक झाल्यानंतर तुम्ही PSI पदासाठी निवडले जातात आणि त्यानंतर लास्ट स्टेज आहे तुमची ट्रेनिंग. तर मित्रांनो, बघितलं आपण की MPSCच्या थ्रू ग्रुप बी मध्ये येणार हे पद आहे. आता 2023च्या नवीन पॅटर्ननुसार ग्रुप बी आणि सी यांची एकत्र प्रिलियम्स एक्झाम घेतली जात आहे मित्रांनो. तर आता या पदाबद्दल आपण माहिती बघितलेली आहे की MPSCच्या थ्रू ग्रुप बी मध्ये येणारं PSI हे पद आहे. अगोदर पूर्वपरीक्षा 100 मार्क, मुख्य परीक्षा 400 गुणांची, त्यानंतर तुमचं ग्राउंड असतं मित्रांनो 100 गुणांचं, त्यामध्ये 60 मार्कला तुम्हाला क्वालिफाईंग आहे आणि त्यासोबत मित्रांनो त्यानंतर लास्ट तुमची मुलाखत जी आहे ती मुलाखत असते 40 गुणांची. मग PSI होण्याकरिता तुम्हाला नक्की कोणती पुस्तके वापरायची आहेत, नवीन जो सिलेबस चेंज झालेला आहे त्या सिलेबसनुसार नक्की तुम्ही कोणती पुस्तकं वाचायला हवीत त्याबद्दल आपण संपूर्ण सविस्तर माहिती घेऊयात. तर मित्रांनो, PSI पदाकरिता बघा, तुम्हाला हे 8 विषय आहेत: राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी. तर मित्रांनो, तुमचा पहिला विषय आहे राज्यशास्त्र. आता राज्यशास्त्र या विषयाकरिता नक्की कोणतं बुक रेफर करायचं तर मित्रांनो, राज्यशास्त्र या विषयाकरिता तुम्हाला M लक्ष्मीकांत हेच बुक रेफर करायचं आहे. राज्यशास्त्राला तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातात. त्या 15 प्रश्नांपैकी सगळेचे सगळे आउट ऑफ प्रश्न तुम्ही ह्या पुस्तकातून सॉल्व्ह करू शकतात. त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो अर्थशास्त्र. मग अर्थशास्त्र विषयांकरिता नक्की कोणतं बुक बघायचं. या ठिकाणी अर्थशास्त्रासाठी तुम्हाला देसले सरांचं बुक रेफर करायचं आहे. देसले सरांचं बुक जे आहे ते मार्केटमध्ये बेस्ट सेलर बुक आहे. तुम्हाला जसं राज्यशास्त्राला 15 मार्क असतात त्याच पद्धतीने तुम्हाला अर्थशास्त्र या विषयाकरिता देखील 15 गुणांचे तुमचे पेपर असतो. 15 प्रश्न अर्थशास्त्राला देखील विचारले जातात. जर हा तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 जर कव्हर केला तर तुमचा या 15 पैकी 14 ते 15 क्वेश्चन त्या ठिकाणी एक्झाममध्ये तुम्हाला 100% येतील. आणि काही करंट रिलेटेड प्रश्न असतात तर करंटला देखील कोणतं बुक वगैरे रेफर करायचं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. नंतरचा जर विषय बघितला मित्रांनो तो सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञान या विषयाकरिता तुम्हाला इथे पण 15 गुण असतात, 15 प्रश्न असतात. या 15 प्रश्नामध्ये मित्रांनो सगळ्या महाराष्ट्रामध्ये सचिन भस्के सरांचं बुक जे आहे ते मुलं रेफर करतात आणि तुम्ही देखील हेच करायला हवं. स्टेट बोर्ड, NCERT सगळ्या गोष्टी PYQ अनालिसिस करून सगळं काही याच्यामध्ये ॲड केलेलं असतं. आणि तुम्हाला जर सायन्सची तयारी मराठीतून करायची असेल तर सामान्य विज्ञानाचं बुक सरांचं मराठीतून देखील उपलब्ध आहे मार्केटला आणि इंग्लिशमधून देखील आहे. त्यासाठी तुम्ही सायन्सला सचिन भस्के सरांचंच बुक जे आहे ते रेफर करायला हवं. त्यानंतरचा मित्रांनो विषय आहे इतिहास. आता इतिहासाकरिता तुम्हाला या ठिकाणी 2 बुक रेफर करायचे आहे. एक म्हणजे स्पेशल समाज सुधारकांसाठी मित्रांनो. हे जे समाज सुधारक असतात ते सगळ्या समाज सुधारकांवरती तुम्हाला दरवर्षी प्रिलियममध्ये 2 ते 3 प्रश्न समाज सुधारकांच्याच बेसवर विचारले जातात. त्यामुळे समाज सुधारकांसाठी तुम्हाला स्पेशली गाठा सरांचं बुक जे आहे ते रेफर करायचं आहे. याच्यामध्ये सगळे समाज सुधारक हे डिटेलमध्ये दिलेले आहेत. त्यासोबत महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा सांगितलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या इतिहासासोबतच तुम्हाला आणखी एक बुक इतिहासासाठी मित्रांनो रेफर करायचं आहे ते म्हणजे महाजन सरांचं बुक. इतिहासासाठी तुम्हाला 2 बुक रेफर करायचे आहे. इतिहासाला तुम्हाला 10 मार्क असतात. तर इतिहासासाठी समाधान महाजन प्लस गाठा हे 2 बुक तुम्हाला रेफर करायचे आहे. कंबाईनसाठी सफिशियंट आहे. इतिहासासाठी जास्त काही वाचत बसायची गरज नाही. त्यानंतर मित्रांनो पुढचा विषय आहे तुमचा भूगोल. भूगोल विषयाला मित्रांनो सगळ्या महाराष्ट्रामध्ये फक्त सौदी सरांचं बुक चालते.
चौधरी सरांच्या बुकच्या बाहेर प्रश्न जात नाही. चौधरी सरांचं बुक जरी रेफर केलं तरी भूगोलचे जे 10 प्रश्न आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे सॉल्व या ठिकाणी करता येतील. 8 ते 9 तरी बरोबर येतातच. त्यानंतरचा मित्रांनो विषय आहे गणित. आता गणिताकरिता मित्रांनो तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताला या ठिकाणी दोन्ही मिळून तुम्हाला 20 मार्क असतात. त्या 20 मार्कामध्ये मित्रांनो सचिन ढवळे सरांचं हे जे अंकगणित आणि बुद्धिमत्ताचं जे बुक आहे हे 2 बुक जरी तुम्ही केले तरी सफिशियंट आहे. त्या सरांच्या बुकमध्ये प्रत्येक टाईपचे क्वेश्चन, त्यासोबत सरांनी भरपूर प्रॅक्टिस क्वेश्चन्स पण दिलेले आहेत आणि त्यासोबत सगळे तुम्हाला PYQ सुद्धा दिलेले आहेत. UPSC, MPSC, त्यानंतर कंबाईन नंतर ग्रुप C, त्यानंतर आणखी सरळ सेवा, सगळे क्वेश्चन जे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. त्याची देखील तुम्हाला तुमची या दोन्ही बुकमध्ये प्रॅक्टिस होणार आहे. आणि त्यानंतर लास्टचा विषय आहे चालू घडामोडी. मग चालू घडामोडीबद्दल जर सांगायचं झालं तर मित्रांनो चालू घडामोडीसाठी तुम्ही मासिकही वापरू शकता, 6माही घेऊ शकता, पण माझं तर म्हणणं आहे इयर बुक घेतली पाहिजे. कारण एकच बुक असलं ना तर त्याच बुकची तुम्ही जर रॅपिड रिव्हिजन करत गेले तर तुम्हाला 15 पैकी 12 ते 13 प्रश्न या ठिकाणी टॅकल होतात. त्यामुळे इयर बुक रेफर करायचे आहे आणि एकच कोणतीतरी करायची आहे. जास्त भापट पसारा करंटला करत बसू नका. तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती वगैरे भरपूर काही नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी येत राहतात, पण ते थोडंसं अवॉइड करा. एकच बुक रेफर करा, त्याचीच रॅपिड रिव्हिजन करा आणि टेलिग्रामच्या चॅनलवरती हवं तर तुम्ही जे क्वेश्चन असतात त्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. पण जास्त काही वास्ट सिलेबस नाही आहे करंटचा, एकच बुक आहे, त्याच्यातूनच सगळं काही तुमचं कव्हर होऊ शकतं. तर मित्रांनो ही झाली टोटल बुक लिस्ट. 100 गुणांची तुमची एक्झाम असते, 60 मिनिटाचा टाइम या ठिकाणी असतो आणि ही परफेक्ट बुक लिस्ट आहे. याच्या बाहेर काहीही करायची गरज नाही. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना देखील बुक लिस्ट हवी असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.